नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, सर्व दिव्यांग व्यक्तींना, अपंग व्यक्तींना, ज्यांच्याकडे प्रमाणपत्र आहे, ज्यांच्याकडे UDID कार्ड आहे, अशा सर्व दिव्यांगांना KYC करणं आता बंधनकारक करण्यात आलेलं आहे. तरच तुम्हाला सर्व योजनेचा लाभ मिळेल आणि तरच तुमचं जे काही सर्टिफिकेट आहे, UDID कार्ड आहे, ते चालू राहील. नाहीतर ते रद्द होऊ शकतं. आता ही घर बसल्या तुम्ही KYC 1 मिनिटात करू शकता. आता ही KYC तुमच्या मोबाईलमधून कशी करायची, चला ते सांगतो. तर सर्वात प्रथम तुमच्या मोबाईलमधून गुगल ओपन करा. गुगलवरती सर्च करा PWD लॉग इन किंवा UDID लॉग इन. अशा पद्धतीने तुम्ही सर्च करा. UDID लॉग इन करा किंवा PWDला लॉग इन करा. तर इथे पहिली वेबसाईट येईल PWD लॉग इन. यावरती तुम्हाला यायचं आहे. या वेबसाईटची लिंक सुद्धा मी तुम्हाला डायरेक्ट डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला तुमचा सर्टिफिकेटवरती किंवा UDIDचा जो काही कार्ड आहे त्याच्यावरती एक सर्टिफिकेटचा नंबर आहे, म्हणजेच एनरोलमेंट नंबर किंवा UDID नंबर त्यावरती दिसेल. MH असं स्टार्ट होतो. तो एनरोलमेंट नंबर किंवा UDID नंबर तुम्हाला इथे या बॉक्समध्ये टाकायचा आहे. त्यानंतर डेट ऑफ बर्थ तुमच्या आधार कार्डवरती जशी असेल तशी, आणि त्यानंतर कॅप्शा म्हणजेच प्लस मायनस जे काही असेल त्याचं उत्तर लिहून तुम्हाला खाली लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे. सिंपल गोष्ट आहे. व्यवस्थित एनरोलमेंट नंबर किंवा UDID नंबर टाका. जन्मतारीख व्यवस्थित टाका. त्यानंतर हे अशा पद्धतीने ओपन होईल. इथे भरपूर ऑप्शन तुम्हाला दिसतील. यामध्ये आपल्याला शोधायचे अपडेट KYC. पहा इथे खाली ऑप्शन आहे अपडेट KYC. त्यानंतर त्यावरती क्लिक करून थोडं खाली यायचं आहे आणि खाली आल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा आधार नंबर विचारला जाईल. काही जणांना इथे आधार नंबर टाकायला विचारेल, काही जणांना तिथे ॲटोमॅटिकली येईल. त्यानंतर खाली जनरेट OTP वरती क्लिक करायचं आहे. आधार कार्डला जो नंबर लिंक आहे त्यावरती OTP येईल. तो OTP इथे टाकायचा आहे आणि सबमिट करायचं आहे. तुमचं काम झालेलं आहे. सक्सेसफुली KYC झालेले आहे. सक्सेसफुली व्हेरीफाईड आधार KYC डन. अशा पद्धतीने आलं पाहिजे. तुमची KYC झालेली आहे. घर बसल्या करू शकता. सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.